आज आपण गव्हाच्या पिठापासून हे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे नमकीन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चहासोबत हे खायला तर अतिउत्तम लागतात आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा मैदा वापरलेला नाहीये। अगदी झटपट गव्हाच्या पिठापासून आपण हे नमकीन बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर या कपाने मी 4 कप गव्हाचं पीठ घेणार आहे। तर तुम्हाला जितके बनवायचे असतील त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे। त्यानंतर आपण इथे जिरे टाकून घेतोय। तर इथे मी जिरे थोडे जास्त टाकते, म्हणजे मी इथे 2 चमचे जिरे टाकलेले आहेत। आणि त्यानंतर मस्त असा कलर यावा यासाठी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आणि त्यानंतर तिखट होण्यासाठी इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आपण इथे पांढरे तीळ टाकून घेतोय, त्यामुळे खूप खमंग अशी चव लागते। तर इथे मस्त मी टाकून घेतलेले आहेत 2 चमचे। त्यानंतर इथे ओवा पण हातावरती चुरगळून टाकणार आहे, त्यामुळे खूप खमंग असा वास येतो आणि खायला तर हे नमकीन अप्रतिम लागतात। आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे। आता यावरून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर तेल आपण गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे उकळतं तेल आहे। तर इथे साधारण मी 3 ते 4 चमचे उकळतं तेल टाकले आणि हाताने हे व्यवस्थित पहिल्यांदा सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेते। इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व मसाले व्यवस्थित पिठात मिक्स केले, असा हातावरती त्याचा मुटका बनतोय। तर व्यवस्थित आपण यामध्ये आता पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त पातळ मळायचं नाहीये, जितकं आपल्याला जाडसर मळता येईल तितके आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त हे कणिक मळून घेतलेले आहे, अजिबात पण पातळ नाहीये, अगदी घट्ट अशी कणिक मळलेली आहे। आपल्याला जितकी घट्ट कणिक मळता येईल तितकी मळून घ्यायची, त्यामुळे आपले नमकीन अगदी कुरकुरीत बनतात। तर इथे आपली कणिक मळून मस्त अशी तयार आहे। आता आपल्याला ही भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तर यावरती आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट याला भिजण्यासाठी ठेवून देऊयात। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत, कणिक मस्त अशी भिजलेली आहे। आता आपल्याला याचे नमकीन बनवून घ्यायच्यात। तर याचे मी गोळे करून घेते। तर आपण चपातीला बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा मी गोळा बनवलेला आहे। आता आपण हे लाटून घेऊयात। हे लाटताना तूप किंवा गव्हाचं पीठ लावण्याची अजिबात पण गरज पडत नाही, तर मस्त हे लाटले जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात पण पोळपटाला न चिकटता मस्त हे आपण लाटून घेतोय। तर आपल्याला हे पातळ लाटायचं आहे, म्हणजे जितकं पातळ बनवता येईल तितकं आपण बनवलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण ही लाटी पातळ अशी लाटून घेतलेली आहे। आपण ही लाटी जितकी पातळ लाटू तितके आपले नमकीन कुरकुरीत बनतात। तर इथे मी कट करून घेते। जसे आपण शंकरपाळ्या किंवा करंजा कापून घेत असतो, त्याचा जो चमचा असतो त्याच्या मागे ही फिरकी असते, त्याने मी व्यवस्थित असं हे कट करून घेते, त्यामुळे खूप मस्त अशी डिझाईन पडते। तर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही पिझ्झा कटर किंवा चाकूचा पण वापर करून कट करू शकता। तर हे आपण व्यवस्थित असं बारीक पातळ मी कट करून घेतले। आता याचे मी बारीक असे काप करून घेते। तर तुम्हाला जितके मोठाले किंवा बारीक काप करायचे असतील तसे तुम्ही करू शकता। तर इथे मी व्यवस्थित असे कट करून घेतले। तुम्ही पाहू शकता अगदी झटपट हे निघून येत आहेत आणि आपण हे पातळ असे लाटून घेतलेले आहेत। तर व्यवस्थित हे सर्व बनवून घेतले। इथे जरी ते चिकटलेले असतील तरी ते तेलामध्ये ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस ते अगदी सुटसुटीत होतात, त्यामुळे अजिबात पण काळजी करण्याची गरज नाहीये। इथे आपण सर्व नमकीन कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, तर तेल गरम झाले का ते चेक करण्यासाठी मी थोडीशी कणिक टाकलेली आहे। तर यामध्ये आपण हे सर्व नमकीन टाकून घेतलेत। इथे तुम्ही पाहू शकता आपण थोडंसं हलवलं तेलामध्ये हे व्यवस्थित सुटसुटीत बनतात। तर इथे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे, अगदी कुरकुरीत हे नमकीन बनलेले आहेत। आपल्याला हे नमकीन तळताना गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, त्यामुळे मस्त असे हे कुरकुरीत तळले जातात। तर इथे मी सर्व काढून घेतलेलं आहे। असेच मी दुसरे नमकीन पण तळून घेते। तर इथे आपण आणखी पण नमकीन टाकून घेतलेले आहेत, याचा पण कलर मस्त असा बदललेला आहे। आता आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत हे नमकीन बनलेले आहेत।
तर हे झटपट बनणारे नमकीन तुम्ही चहासोबत मस्त असे एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.